गेल्या 10 वर्षात खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून जिल्ह्यात कोणतंच भरीव काम झालेलं नाही। जिल्ह्याचा विकास ठप्प झाला असल्यानं जिल्ह्याचं वाटोळ करण्याचं काम खासदार उदयनराजेंनी केल्याचा गंभीर आरोप बळीराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला आहे। कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला पंजाबराव पाटील म्हणाले, गावगाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। सरकारने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताच निर्णय घेतला नाही। शेतकऱ्याच्या विरोधात कायदे राबवून शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारनं केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना देऊ, मात्र त्यांनी गेल्या 5 वर्षात जाहीर केलेल्या कोणत्याच घोषणा पूर्ण केल्या नाहीत। उलट शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं आहे। साखर आणि कांदा निर्यात बंदी करून ऊसाचे व कांद्याचे भाव पाडले। शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला जात नाही, यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढले आहे। शेतकरी सक्षम झाला असून तो लाचारीने कोणाच्या पाठीमागे फिरणार नाही, या धास्तीने शेतकऱ्यांना नाजूक करण्याचे काम सरकार करत आहे। आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची 9,000 कनेक्शन पेंडिंग आहेत। बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातारा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। शेतकऱ्यांना मदत करणे हाच माझा अजेंडा असणार आहे, असे पाटील यांनी सांगितलं। सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले गेल्या 10 वर्षापासून जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत, मात्र खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये कोठेही विकास दिसत नाही। कराड तालुक्यातील येरवळे गाव त्यांनी दत्तक घेतलं आहे। गावामध्ये कोणतेच काम त्यांनी केलं नाही। खासदार उदयनराजे यांनी भूमाता दिंडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील पाणी जिल्ह्याला मिळाले पाहिजे, असे जिल्ह्यातील तयार झालेली वीज ही जिल्ह्याला मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती। मात्र खासदार झाल्यानंतर याचा त्यांना विसर पडला, असे म्हणत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे।